गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. एकदा असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना केली. त्यांना अनुसरून गौरीने असुराचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्यावर सौभाग्य प्राप्त झाले, म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मीचे गौरीपूजन करू लागल्या. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे आपण महालक्ष्मीचे पूजन करतो. महालक्ष्मीची स्थापना घरात करतो. गौरीच्या मांडणीच्या विविध पद्धती महाराष्ट्रात दिसून येतात. अनेक रूपामध्ये गौरी आणि महालक्ष्मी आपल्याकडे येत असतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ जे असेल ती वेळ बघून मुखवट्यांची आणि महालक्ष्मीच्या हातांची पूजा केली जाते, म्हणजेच गौराईचे आवाहन केले जाते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. गौरी आव्हानाच्या पहिल्या दिवसाला आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना त्या महिलेच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय पाण्याने धुवून घेतात आणि त्यावर ती कुंकवाची स्वस्तिक काढतात. धान्याचं माप ओलांडून गौरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या असतील त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवतात. गौरीचे मुखवटे आणले जातात. त्यावेळी घंटानाद केला जातो. महालक्ष्मीचे मुखवटे काही ठिकाणी शाडू मातीचे तर काही ठिकाणी पितळाचे, काही ठिकाणी फायबरचे असतात. विविध प्रकारचे मुखवटे पाहायला मिळतात. ज्या दिवशी गौरी आणायचे असतात त्या दिवशी संपूर्ण घर खूप सुंदररित्या सजवले जाते. हार तोरणे बांधली जातात. ज्या ठिकाणी त्यांना स्थापना करायची असते त्या जागी विविध प्रकारची सजावट केली जाते. संपूर्ण घरामध्ये एक आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. चला तर दुसऱ्या दिवशी कसे गौरीपूजन करावे व महानैवेद्य काय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी गौरीपूजनाचा दिवस असतो. त्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते. सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करून काही फराळास बनवलेले असते, जसे की रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचे लाडू गौरींना नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याचबरोबर काही ठिकाणी तांदूळ भाजून त्याची खिचडी देखील केली जाते. तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये महालक्ष्मीचे पूजन केले जाते किंवा महाप्रसाद दिला जातो. त्यानंतर 16 भाज्या, कोशिंबीर, खीर, आमटी असा विविध प्रकारचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. माहेरवाशीण असल्यामुळे तिला लाडू, करंजा, चकली आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळे गौरीसाठी नैवेद्य अर्पण केला जातो. शेंगदाणा, डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, पापड इत्यादी अनेक प्रकारचे नैवेद्यामध्ये समाविष्ट असते. 16 भाज्यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सगळे हे केळीच्या पानावर वाढून नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. काही ठिकाणी याच दिवशी म्हणजेच महापूजेच्या दिवशी तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या दिवशी महिला, मुली दर्शनासाठी येतात. या गौरीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी पाहण्यासाठी येतील त्या मुलींना आदरपूर्वक स्वागत केले जाते. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांना हळदी कुंकवासाठी आणि गौरीच्या दर्शनासाठी बोलवण्यात येते. असा दुसरा प्रकारचा दिवस संपन्न होतो. काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो. या दिवशी गौरी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते. हा तिसरा दिवस म्हणजे मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्रावर गौरीचे आणि महालक्ष्मीचे विसर्जन करतात. सुताच्या काठी पाडतात. त्यामध्ये हळद, कुंकू, बेलपत्र, झेंडूची पाने, फुले, रेशमी धागा या महत्त्वाच्या वस्तू मांडल्या जातात आणि मग नंतर या गौरीची पूजा केली जाते. आरती होते. आपापल्या परंपरेप्रमाणे वेगवेगळा नैवेद्य गौरीला अर्पण केला जातो. काही ठिकाणी शेवयाची खीर तर काही ठिकाणी खीर कानवला असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. एखादी माहेरवाशीण जेव्हा घरी येते तो क्षण म्हणजे आनंदाचा एक परमोच्च आनंद. तिसऱ्या दिवशी दही भाताचा आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी गणपतीचे विसर्जन हे गौरीबरोबरच होतं तर काही ठिकाणी गणपती हे पुढे 10 दिवस हे आपल्याबरोबर असतात. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीला अर्थात महालक्ष्मीला महानैवेद्य दाखवण्यात येतो. यामध्ये गोडाधोडाचे जेवण आणि साधारण 16 अंक शुभ असल्यामुळे 16 पदार्थ बनवण्यात येतात. ज्येष्ठ गौरी पूजनाचा मुहूर्त बघूयात. 11 सप्टेंबर ज्येष्ठ गौरी पूजन मुहूर्त दुपारी 12च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा. आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन तिथी 12 सप्टेंबर ज्येष्ठ गौरी विसर्जन मुहूर्त दुपारी
1:31 ते रात्री 9:51 असणार आहे. ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी अशी तिची नावे जरी वेगवेगळी असेल तरी आदी माता आहे. या जगाची रक्षण करते आहे. तिचे आव्हान पूजा विधिवत झाली की भरभरून आशीर्वाद देते. म्हणून घराघरात सध्या गौरीपूजन चालू आहे. गौरीपूजन कसे करावे, कोणता मंत्र आणि प्रार्थना म्हणावी हे आपण पाहूयात. कोणतेही व्रत किंवा पूजा करताना विधिवत केले की देवांचा आशीर्वाद मिळतो, कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते. त्यामुळे ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीची विधिवत पूजा कशी करावी हे आपण बघूयात. गौरी पूजा विधी बघूयात. स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे. आपल्या घरातील सर्व देवतांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. समई प्रज्वलित करावी. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे म्हणत आचमन करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून नमस्कार करावा. गणपतीची पूजा करावी. गणपतीचं स्वरूप मानून एका सुपारीची पूजा करावी. ताम्हनाथ सुपारीवर गणपती म्हणून अक्षता वाहाव्यात. मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडवावे किंवा सुपारीवर पळीने पाणी घालावे. पळीत पाणी घेऊन त्यात गंध घालावा आणि पाणी ताम्हनात वाहावे. नंतर 3 पळ्या पाणी घालावे. सुपारी पुसून तांदूळाच्या राशीवर ठेवावी. जानवे वाहावे. तांबडे फूल वाहावे. गंध लावावा. अक्षता वाहाव्यात. हळद कुंकू वाहावे. शेंदूर, अष्टगंध, अबीर वाहावा. तांबडी फुले वाहावीत. देठ गणपतीकडे करत गंधात बुडवून दुर्वा वाहाव्यात. उदबत्ती ओवाळावी. निरंजन ओवाळावे. जमिनीवर पाण्याचा चौकोन करून त्यावर गूळ खोबरे ठेवावे आणि डावीकडे उजवीकडे त्या वाटीभोवती पाणी फिरवावे. नंतर हाताने पळीवर पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. गणपतीला गंध फूल वाहावे. हात जोडावे. म्हणावे, कार्यमे सिद्धिमायतु प्रसन्नत्वयी घातरी विघ्नानि नाशमयंतु सर्वादिसुरनायक. कलशाची पूजा करावी. तांब्याला गंध, अक्षता, फुले वाहावीत. घंटानाद करून घंटा ताम्हनात घेऊन धुवावी. गंध, अक्षता, फुले वाहावे. नंतर जाग्यावर ठेवावी. दीपपूजा करावी. समईला गंध, अक्षता, फुले वाहावीत. नंतर स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडवावे व म्हणावे, अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतोऽपि यस्मरेण पुंडरीकाक्ष आत्मानच्च प्रोक्षेत. गौरी मातेला प्रार्थना करावी. नमस्कार करावा. गौरीचे ध्यान करावे. अक्षता वाहाव्यात आणि म्हणावे, श्री गौरी माते, तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या घरा कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी आणि आमचे मनोरथ परिपूर्ण होण्यासाठी यथाशक्ती मिळालेल्या उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे. तुझ्या पूजेसाठी मी पंचोपचार तयारी करून ठेवली आहे. शिवाकडून सोन्याचा पावला आणि तू माझ्या घरी आली आहेस. तू आनंदाने राहा. नमस्कार करावा. हे गौरी माते, तीर्थातून आणलेले पाणी मी सुगंधित केले आहे. त्यात स्नानासाठी स्वीकार कर आणि म्हणून देवीवर फुलाने पाणी शिंपडावे. देवीला साडी दागिने अर्पण करणे. देवी मातेमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पार्वती, गिरिजा, अंबिका, गौरी माते, विश्वकर्माने तयार केलेले लोकलज्जा निवारण करणारे सूक्ष्म धाग्याचे वस्त्र तू धारण कर असे म्हणून देवीला साडी चोळी अर्पण करावी. नमस्कार करावा. हळद कुंकू वाहावे. काजळ लावावे. बांगड्या आणि मणी मंगळसूत्र अर्पण करावे. फूल वाहणे, आरती, धूप दाखवणे. गौरीला फुले वाहावेत. हा दीप तुझ्यासाठी मी प्रज्वलित करत आहे म्हणून मोठ्या श्रद्धेने निरंजन ओवाळावे. हे गौरी माते, मी तुला सुगंध द्रव्य अर्पित करत आहे म्हणून आनंद देणारा धूप ग्रहण कर असे म्हणत धूप ओवाळावे. दूध, गूळ, साखर नैवेद्य अर्पण करावा. फळांचा नैवेद्य दाखवावा. नंतर देठासह 2 विड्याची पाने, त्यावर 1 सुपारी, सुंठी नाणे ठेवून त्या विड्यावर पळीने पाणी सोडावे. नंतर नमस्कार करावा. नंतर गौरी मातेच्या सर्वांगावर अक्षता वाहाव्यात. सर्व प्रकारची फुले अर्पण करावी. गौरे नमः, पार्वते नमः, शिवाय नमः, उमापते नमः, जगद्धात्र्ये नमः, जगत्प्रतिष्ठाय नमः, शांतिरूपेण नमः, नमः काल्ये नमः, भवान्ये नमः, दैवे नमः, लोकवंदाय नमः, रुद्राणे नमः, महादेवे नमः, मंगलादात्रे नमः, पुत्रदायिन्ते नमः, शक्तिदायिन्ते नमः, दुर्गा नमः, शिवान्ये नमः, चंडिकाय नमः, अर्पणाय नमः, गिरिजाय नमः, अंबिकाय नमः या प्रकारे मंत्र म्हणावे. हे गौरी माते, आम्ही यथाशक्ती आणि भक्तिभावाने विधिवत पूजा केली आहे. जे आधी गुणे राहिले असेल पूर्ण करून घ्यावे अशी तुझ्या चरणी आमची प्रार्थना. आमच्या घरकुटुंबातील सर्व लोकांचे, मुलाबाळांचे रक्षण करावे. आमची संकटे दूर व्हावीत. आम्हाला धनधान्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सुख, आनंद लाभो. प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी. हे गौरी माते, आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू द्यावी. नंतर मातेला आपल्या मनातील इच्छा सांगावी. नमस्कार करावा. श्री गौरी महात्म्य वाचावे. गौरीची आरती करावी. गौरी माते, आमची सर्व इच्छा पूर्ण कर. सर्व आशा आकांक्षा पूर्ण कर. आम्हाला निरंतर कल्याण प्राप्त हो असं म्हणून
हाताने फुले घेऊन श्री गौरीला अर्पण करावे. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. इथे श्री गौरी पूजा विधी संपन्न असे म्हणत गौरीची विधिवत पूजा करावी. क्षमा याचना करावी.